शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभरा NVRD नवरदेव 48च्या प्लॉटवर आणि हे पाऊण एकर क्षेत्र आहे आणि पाऊण एकर क्षेत्रामध्ये आपण हरभरा काढलेला आहे। थोडंसं तुम्ही एक काम करा, तुम्ही काय काम करायले का? बरं येते या थोडंसं या एका मिनिटासाठी। कधी काढला? आत्ता काढला का? सकाळी। बरं बरं, तर आता हे तुम्ही एक काम करायचं, उभी राहा एक मिनिट थोडंसं। तर आता इथं तुम्ही आले आहात, तर हा जो तुम्ही इकडून या, असे दोघं इकडून या, उभी राहा येतं ह्याच्यात होय यायला येतं उद्या थोडंसं व्हा ना इकडं। हां, तर आता आपण इथं आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो, आणि ही जी व्हरायटी आहे ही NVRD नवरदेव 48 आणि क्षेत्र आहे पाऊण एकर। आपण इथं बघू शकता, हे बघा तरी थोडा इथं काठण हिरवा आहे का? थोडा ते घेतलं नाही का ते? बरं, हे घेतलेलं नाही। आणि बघा इथं शेतकऱ्यांचं अंतर जे आहे, तर अंतर इथं घेतलेलं आहे, इथं 2 फुटानं घेतलेलं आहे। 2 फूट आहे ना? 2 फूट। तर शेतकरी मित्रांनो बघा, तिथं पण थोडं हिरवा राहिला, ते पण ठेवलं अजून त्यांनी। इथं बघा अशा प्रकारे ह्या इथं पाऊण एकर क्षेत्र आहे आणि या पाऊण एकर क्षेत्रामध्ये यांचा उत्पादन जे आहे किती आहे ते आपण इथं बघू। आणि यांना पहिली विचारू खत कोणतं टाकलं तर आता याला तुम्ही खत कोणतं टाकलं होतं या पाऊण एकरला? किती? एकदा टाकलं का? आणि फवारण्या किती केल्या होत्या? फवारण्या 5। बरं, त्यात काय घेतलं होतं? म्हणजे इमामेक्टिन घेतलं। बरं, आता आपण तुम्हाला दिलं होतं 20 किलो बियाणं, तर 20ला 20 ह्याच्यात टाकलं का? बरं। आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो अर्धा एकरचा प्लॉट होता तिथला, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही 10 किलो बियाणं टाकलं होतं। आणि याच्यात म्हणजे क्षेत्र म्हणजे तुमचं म्हणजे वाटून आले का तुम्हाला? असं का? म्हणजे निम्मे शेतकऱ्याकडून केलं? बरं, तर मग तुम्हाला आता हे जे क्षेत्र आहे, या शेतामध्ये तुम्हाला किती कट्टे माल झाला? इथे झाला समजा 20 कट्टे। 20 कट्टे 60 किलोचा भराय पाहिजे सरासरी, कारण हरभरा जड राहते। तर शेतकरी मित्रांनो, आपण आता हे कट्टे मोजूया। तर एक मिनिट मोजून दाखवा बरं तिकडून एक जण। मोठ्यानं मोजा ना थोडंसं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 व्हायली आहे, 2 आहे का? बरं। तर इथं शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे इथं म्हणजे 20 कट्टे 60 किलोची 6 6 12 म्हणजे 12 क्विंटल उत्पादन झालं समजा। तर या 12 क्विंटल उत्पादन जे तुम्हाला झालं, तर हे पाऊण एकरामध्ये, तर या पाऊण एकरामध्ये 12 क्विंटल, आणि तर मग हे पाऊण एकरात 12 क्विंटल जर झालं, तर मग माझं म्हणणं आहे तुम्हाला 12 जर झालं तर अजून 4 क्विंटल वाढलं असतं, 1 एकर असतं तर वाढलं असतं 1 एकर, तर त्यासाठी तुमचं म्हणजे 12 4 16 क्विंटल झालं असतं। म्हणजे पाऊण एकरात 12 क्विंटल म्हणजे एकरी 16चा उतार तुम्हाला आला समजा। आणि अंतर 2 फूट ठेवलं, आणि ही युवा प्रक्रियायुक्त असल्यामुळं तुम्हाला मी सांगलं होतं फक्त एकदाच किंवा दोनदा खतं देऊ शकता तुम्ही, 10 26 26 DAP 12 32 16 कुठलंही बी मुख्य अन्नद्रव्य, परंतु तुम्हाला त्यात सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम काही टाकायचं नाही, ते सगळे पैसे वाचवायचे। आणि फवारणीमध्ये फक्त क्लोरोपायरिफॉस प्रोफेक्स सुपर इमामेक्टिन तसं अशा कीटकनाशक आळीसाठी टाकायचं, टॉनिक बुरशीनाशक वरखत विद्राव्य खत काही टाकायचं नाही, हे चांगलं होतं। तर त्यानुसार तुम्ही या प्लॉटला समजा केलं, पण त्या प्लॉटला नाही केलं। ते 10 गुंठे आहे ना? हां, आणि नाही अर्धा एकर 10 किलो बियाणं, आणि याच्यामध्ये किती? पाऊण एकर 20 किलो बी टाकलं। बरं ठीक आहे, तर तुम्ही आता एवढा उत्पादन त्याच्यात पण झालं, याच्यात पण झालं, तर मग ही व्हरायटी आणि त्या व्हरायटी एकच आहे NVRD नवरदेव 48। फक्त अंतर तुम्ही त्याच्यात 2.5 फूट ठेवा म्हणलं तसं, याच्यात 2 फूट ठेवलं, तर उतारा दोन्ही ते मला काय तेवढा म्हणजे सारखाच वाटायला। त्याच्यामध्ये 2.5 फूट ठेवून जास्त वाटते, याच्यात थोडा कमी वाटते 2 फुटावर। जमिनी तुमच्या मला वाटते असं की भारी आहे, तर भरपूर काळी कुट्ट जमीन दिसायली मला। हो, थोडीशी भारीच आहे, काळी आहे जमीन, तरी मध्यम येईल नाही का? मध्यम आहे, परंतु इथं थोडंसं चिबड आहे वाटते, इथं थोडंसं म्हणजे पाणी त्या शेतातलं पाणी येते ना। बरं ठीक आहे, तर तुम्ही आता पुढच्या वर्षी सुद्धा हीच व्हरायटी तुम्ही घेसाल समजा, का घेणार नाही? हीच व्हरायटी NVRD, तर म्हणजे या व्हरायटीला आगाऊ खर्च येत नाही, म्हणजे तुमचे एकरावर फवारणीचा खर्च आणि इतर खर्च जे आहे कीटकनाशकाशिवाय काही टाकायचं नाही, ते सर्व खर्च 5-6 हजार रुपये तुमचे वाचतात। मग हा सुद्धा प्लॉट मग तुम्ही घरीच कापला का? असं का? म्हणजे याला किती दिवस लागले कापणीला? समजा लागली 10 दिवस लागले, म्हणजे थोडा कापला असं का? आणि काढणी झाल्यानंतर काढायला किती वेळ लागला मग? 1-1.5 घंटा? हो, 1 घंटा
1 घंटा. काय पोतं दिलं म्हणजे या प्लॉटचे? 250 दिलं का? बरं, मग तुम्हाला आता समजा त्याचे म्हणजे फक्त काढणीचेच पैसे फायले तुमचे. आता हे तुमचे 12 क्विंटलचे म्हणजे 250 × 2.5 3,000 रुपये. 3 आणि इतर खर्च म्हणजे तुमचं हे सुद्धा 5-6-7 हजारापर्यंत झालं असेल. म्हणजे तुमचे निम्मे पैसे वाचले समजा. तर समाधानी आहात तुम्ही या व्हरायटीबद्दल? ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या प्लॉटवर आलो. पाऊण एकरच्या शेतकऱ्याच्या सिलेक्शन NVRD 9048च्या अंतर आहे 2 फूट अशा प्रकारे, आणि उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला आलेलं आहे आणि शेतकरी समाधानी आहे. बघा इथं, आणि उंदरांनी बघा इथं कशा प्रकारे उकीर काढलेला आहे खालची मातीवर, आणि ते माती भुरी करून टाकली सर्व. म्हणजे पाणी बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी दिलेलं नव्हतं, याचा अर्थ भेगा पण पडले आहे भरपूर. तरीही चांगल्या प्रकारे उतारे पाऊण एकरामध्ये 12 क्विंटल म्हणजे 16 क्विंटल एकरी उतारा आलेला आहे. तर अशा प्रकारे ही व्हरायटीसुद्धा एकदम सक्सेस झालेली आहे, आणि मररोगसुद्धा बिलकुल नव्हती. एकही झाड मरत नाही URB प्रक्रियेमुळं. त्यामुळं झाडांची संख्या व्यवस्थित राहते. तर शेतकरीसुद्धा या व्हरायटीमुळे समाधानी आहेत.